संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार। आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची उत्सुकता। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावर चर्चा। शिफारसीच्या 20 दिवसांनंतरही विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय का होत नाही यावरून भास्कर जाधव आक्रमक। भाजपचे प्रदेश प्रवक्ता अजय पाठक यांना सिरियातून धमकी। नागपूर पोलिसात तक्रार दाखल। नागपूर दंगलीबद्दल टीव्हीवर मत व्यक्त केल्यामुळे धमकी आल्याचा संशय। वादग्रस्त व्हिडिओनंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं पुन्हा शिवसेनेला डिवचलं। हम होंगे कंगाल या गाण्यावर तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल। माफी मागण्यास नकार। चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता। औरंगजेबानं संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला। हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीमंत कोकाटेंच्या पुस्तकाचा दाखला दिला। एबीपी माझाशी बोलताना कोकाटेंनी दाव्याचा इन्कार केला। सांगलीत तेलंगणातून गांजा तस्करी होतीये। वाळव्यात तिघांकडून 8.5 लाखांचा गांजा जप्त, तर ओगलेवाडीच्या दोघांना कराड पोलिसांकडून एमडी ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक। राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन चर्चेत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। पीएम केअर फंडच्या पारदर्शकतेवर शंका घेतल्यानं शहा आक्रमक। काँग्रेसच्या काळात एकाच कुटुंबाकडे मदत निधीची मालकी, शहांचा आरोप। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात आज निदर्शनं। पाटण्यातून देशव्यापी निदर्शनाची सुरुवात होणार। सगळ्या खासदारांना विधेयकाची माहिती सरकार देणार। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या नोटांप्रकरणी चौकशी सुरू। सुप्रीम कोर्टाच्या समितीनं वर्मांच्या घरी भेट दिली, तर वर्मांच्या अलाहाबादमध्ये बदली विरोधात वकील संघटना आक्रमक। रत्नागिरीत संगमेश्वरमध्ये मुसळधार अवकाळी। आंबा काजूच्या नुकसानाची भीती, तर सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्येही वरुणराजा बरसला। सांगली जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी।